मित्रांनो, प्राईजच्या नेचरला समजण्यासाठी आपल्याला प्राईजमधले येणारे स्विंग समजणे गरजेचे आणि या स्विंगला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो, चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहू. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की लेटेस्ट चार्ट आपण इथे लावलेला आहे. आता स्विंग काय असतं याच्या रिगार्डिंग एक व्हिडिओ बनलेला होता, त्यावर आलेल्या कमेंट होत्या, म्हणून आपण हा पुढचा भाग बनवतोय. साधं आणि सोपं समजून घ्या. पहिले स्विंग म्हणजे काय, जिथून प्राईजने टर्न घेतलेला आहे, जो की इथे दिसतोय, जो की इथे दिसतोय तुम्हाला, जो की एंडला इथेही पाहायला मिळतोय, इथेही पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्हाला समजलं, प्राईज वरती जाते आणि तिथून कधी रिव्हर्सल आला तर हा एक स्विंग आपल्याला पाहायला मिळतो, आणि प्राईज कधी खाली आले आणि तिथून परत प्राईज वर जायला लागले तर हा एक स्विंग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्विंग म्हणजे प्राईजचं नेचर त्या ठिकाणून बदललेलं आहे. मग भरपूर टायमाला काय होतं ना, कोणता स्विंग आपल्याला कामात येणार आहे आणि कोणत्या स्विंगला आपल्याला अवॉइड करायचंय यामध्ये आपलं कन्फ्युजन आहे, आणि कोणत्या स्विंगवर डेफिनेटली प्राईज रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे किंवा बाउन्स घेण्याची शक्यता आहे, ते आज आपण आयडेंटिफाय करणार आहोत मित्रांनो. ज्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे चार्ट पाहायला मिळतोय, आता हा चार्ट पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला प्रिव्हियस दिवसावर जायचंय, कारण प्राईस नेचर आपण मागच्याच डाटावरनं काढणार आहे. तुमच्या मनात नेहमी प्रश्न येत असेल की आपण नेहमी मागे जाऊन चार्ट का चेक करत असतो, कारण इतिहासामध्ये प्राईजने तिथे कशा प्रकारे रिॲक्शन केली आहे त्याच्यानुसार प्रेझेंटमध्ये प्राइस तिथे रिॲक्ट करू शकते का नाही करू शकत हे आपल्याला समजतं मित्रांनो. म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रिव्हियस डाटा नेहमी पाहणं गरजेचं आहे. कमीत कमी 3 दिवसाचा डाटा तरी तुम्हाला इथे पाहायचा गरजेचा आहे. जसं की मला इथे प्रिव्हियस 3 दिवस दिसत आहे मित्रांनो. हा एक दिवस आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. मी काय करणार आहे, मला इथे स्विंग आयडेंटिफाय करायची. आता स्विंग आयडेंटिफाय करताना सर्वात महत्वाचा क्रायटेरिया काय, प्राईज वरती जाते आणि प्राईजने स्विंग बनवला आणि प्राईज परत इथून वर जायला लागली तर हा स्विंग आपल्या काही कामाचा नाहीये. प्राईज तेव्हा वर जाते आणि प्राईज 50% किंवा 50% पेक्षा खालून परत वर जाते, तेव्हा हे दोन स्विंग आपल्याला कामात येणार आहे. कमीत कमी 50%च्या वरती प्राईज ऍक्शन इथे बनायला हवी. तर आता मला इथे पहिले पाहायला मिळतंय की हा एक मला इथे स्विंग आयडेंटिफाय झालाय मित्रांनो, की प्राइस खाली आली आणि जवळपास 50% इथून प्राइसने रिकवर केलाय. तर हा एक स्विंग आपल्याला इथे मिळाला मित्रांनो. त्यानंतर प्राइस तर वर गेलेली आहे. त्यानंतर वर गेल्यानंतर इथे आपल्याला एक स्विंग पाहायला मिळतोय का, कारण तिथे 1 2 3 आणि जो ट्रेंड होता त्याचा तो 50%च्या सुद्धा वरती इथे निघून गेलेला आहे. म्हणून हा एक स्विंग आपल्याला कामात आला. वरती गेल्यानंतर हा एक स्विंग आपल्याला कामात येणार आहे का, कारण तिथून मार्केट परत खाली आलेलं आहे. म्हणजे जो ट्रेंड होता त्याचा 50% इथे मार्केट त्या रेंजला आलेला आहे. मग आता आपल्याला इथे काय करायचं, याला मार्क करून घ्यायचं आहे, जे की आपण हॉरिझॉन्टल लाईनने इथे करूयात मित्रांनो. की आपण सपोज इथे याला एक मार्क करून घेतलंय, जो एक स्विंग आपण आयडेंटिफाय केला होता. त्यानंतर हा दुसरा स्विंग आपण वरच्या साईडला जाणारा आयडेंटिफाय केला होता, आणि हा वरतून रिजेक्शन घेणारा हा इथे एक आपण स्विंग आयडेंटिफाय केलेला होता. आता मला प्रिव्हियस दिवसावरनं 3च स्विंग मिळाले, कारण मोस्ट ऑफ द टाइम इथे 2 दिवस मार्केट साईडवेज आहे. मार्केट कधी ट्रेंडिंग असेल तर तुम्हाला जास्ती स्विंग पाहायला मिळतील, पण इथे साईडवेज दिसते आपल्याला प्रिव्हियस 2 दिवस, त्यामुळे आपल्याला इथे कमी स्विंग पाहायला मिळत आहे. मग आता जेव्हा लेटेस्ट मार्केटला मला ट्रेड करायचंय तर त्यासाठी काय करायचंय, मी स्विंग कधी आखले मित्रांनो, तर मार्केट कुठे ओपन होत आहे. मार्केट या ठिकाणी ओपन झालं, मला वेट करायचा आहे की तिथे रजिस्टर घेऊन मार्केट खालच्या साईडला येणार आहे का त्याला ब्रेक करणार आहे, कारण तो स्विंग आहे, काही ना काही प्राइस ऍक्शन बनण्याची शक्यता आहे. जसं त्याने ब्रेक केलं तर माझा ट्रेड इथे ऍक्टिवेट होतोय मित्रांनो. का होतोय, कारण जे की तुम्ही कधी नीट पाहिलं तर प्रिव्हियस डाटामध्ये हे इथे एकदा रजिस्टर घेताना दिसलं होतं आणि त्याला आपण इथे सपोर्ट घेताना पाहिलेलं होतं. मग मार्केट त्या ठिकाणी ओपन झाला आणि त्याला ब्रेक केल्यानंतर ही लेवल कसली काम करणार आहे, सपोर्टची काम करणार आहे. कारण आपण इथे पाहिलेलं आहे की 3 वेळा मार्केटने ऑलमोस्ट त्या रेंजला सपोर्ट घेतलेला होता मित्रांनो, बरोबर आहे. मग वरती गेल्यानंतर आपण इथे एक बाईंग करू शकणार आहे. आता वरचं टार्गेट आपलं काय असणार आहे, साधन सिंपल, पुढचा जो स्विंग आपण आयडेंटिफाय केलेला होता की जिथून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं, जे की तुम्हाला इथे पाहायला मिळतंय मित्रांनो की मार्केट इथून रिव्हर्सल झालं. आपण हा स्विंग आयडेंटिफाय केला होता की तिथून मार्केटने चांगलं रिजेक्शन दिलं होतं प्रिव्हियस दिवसामध्ये, आणि सेम तिथून रिजेक्शन दिलं कुठपर्यंत आलं, परत जो स्विंग होता जो आपण आयडेंटिफाय केला होता तिथपर्यंत मार्केट आला, आणि तिथून जेव्हा मार्केटने ब्रेक केलं
तर आपल्याला इथे एक मोठी रॅली पाहायला मिळते मित्रांनो. आता तुम्ही म्हणणार मार्केट वर कुठपर्यंत जाऊ शकतं हे मला कधी समजायचं असेल तर मी कसं काय काढू. तर याच्यासाठी ह्या रेंजमध्ये केव्हा प्राइस ऍक्शन झाली होती हे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रिव्हियस दिवसांकडे जावं लागेल. मागे जोपर्यंत तिथे आपल्याला काही प्राइस ऍक्शन दिसत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे जावं लागणार आहे. इथे आलोय मित्रांनो आणि इथे आता मला दिसतंय की इथे प्राइस ऍक्शन चे स्विंग आपल्याला आयडेंटिफाय करायचे, जे की मला एक इथे दिसतोय मार्केट खाली आलं, वर गेलं, वरतून इथून मार्केट खाली आलं 50% पेक्षा जास्त. हा एक मला स्विंग पाहायला मिळतोय. त्यानंतर मार्केट तिथून पूर्णपणे खाली आलं. इथे कधी आपण एक लेवल मार्क करून घेतली मित्रांनो वरच्या साईडला, आणि अजून मला कधी एखादी लेवल हवी आहे कारण ही लेवल खूप मोठी झालेली आहे, तर मला मध्ये अजून एखादी लेवल हवी, तर मी पुढे जाऊन लेवल आयडेंटिफाय करणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपण काढलेली लेवल इथे बी परफेक्ट वर्क केलेली. मी इथून ह्या लेवल पासून काढले तर इथे पण तुम्ही पाहू शकता की इथे पण मार्केटने रिजेक्शन दिलंय, म्हणजे आपली ही लेवल काम करते. आता मला ही एक लेवल पाहायला मिळते की मार्केट खाली आलं आणि इथे एकदा सपोर्ट घेतला, मार्केट इथे पण आलं, इथून पण एकदा मार्केटने सपोर्ट घेतलेला आणि मार्केट दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं. मग गॅप अप ओपन झाल्यावर काय दिसतंय, मार्केट खाली आलं आणि मार्केट गॅप अप ओपन झालं आणि वरच्या साईडला चाललं गेलं. म्हणजे हा एक स्विंग आयडेंटिफाय होतोय मला की मार्केटने इथून आपला ट्रेंड परत चेंज केला. मग आता मी इथे पण एक हॉरिझॉन्टल लाईनला प्लेस करून घेणार आहे मित्रांनो. चला तर मग आता आपण चार्टवर पाहूयात. पहा किती ॲक्युरेसीने आपण लेवल काढली प्रिव्हियस डाटावरनं. मी काही वेगळं केलं का मित्रांनो, काहीच वेगळं केलं नाही. मी फक्त त्या पुढची लेवल मला आयडेंटिफाय करण्यासाठी मी चार्टवर मागे गेलो आणि मी फक्त स्विंग आयडेंटिफाय केला की जो हा स्विंग मला इथे आयडेंटिफाय झाला होता की मार्केट हे त्या ठिकाणून 50% पेक्षा वरच्या साईडला जास्ती गेलं, म्हणजे इथे स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स सारखं काम करणार आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की ती लेवल किती इथे परफेक्टली काम करते मित्रांनो. स्विंग आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. कधी लहान लहान स्विंग बनत असतील तर ते काही आपल्या कामाचे नाही. स्विंगचा आयडेंटिफाय करण्याचा काय क्रायटेरिया असेल आणि त्याला आपण इंट्राडेसाठी कशा प्रकारे यूज करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. यावरनं आपण इंट्राडेसाठी लेवल सुद्धा काढू शकतो मित्रांनो. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्या लेवल काढणारे त्या ॲक्युरेट वर्क करतात, पण त्या लेवलच्या आसपास कधी प्राइस ऍक्शन येताना आपल्याला दिसते ना मित्रांनो, तर आपण आपला तिथे स्टॉप लॉस सुद्धा ट्रेल करणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला लक्ष ठेवायचं की इथून आपल्याला पोझिशन कट करायची, कारण इथून प्राइस रिॲक्शन देऊ शकते. त्यामुळे जेव्हाही त्या लेवलला टच करतोय किंवा त्या लेवलचा जवळ येतोय तर आपल्याला आपलं इथे टार्गेट किंवा स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला दिसणारं हे जे प्रॉफिट आहे हे पूर्णपणे आपल्याला इथे कॅश करता येईल. जसं की तुम्ही इथे पाहू शकतात मार्केटने आपल्या लेवलला गेलं, पण कधी तुमचं टार्गेट बुक केलं नसेल तर मार्केट परत खाली येऊन गेलं, म्हणजे आपण जिथे बाय केलं त्याच ठिकाणी परत आपण येऊन गेलो मित्रांनो, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये येऊन गेलो. मग अशा गोष्टी घडतात, म्हणून लेवलवर आल्यावर एका टायमाला आपल्याला प्रॉफिट बुक करायचा विचार करायचा आहे. परत तुम्ही बाय करू शकता. लेवलच्या खाली गेलं तर आपला स्टॉप लॉस आहे 3, 4, 5 पॉईंटच्या हिशोबाने आपण तिथे स्टॉप लॉस आपल्या रिस्क टू रिवॉर्डनुसार ठेवू शकतो. इतकं साधन सोपं आहे मित्रांनो. आणि अशाच प्रकारचं साधन सोपं आणि इझी नॉलेज कधी तुम्हाला आवडतंय तर तुमच्यासाठी मी असे वेगवेगळे कन्सेप्टचे व्हिडिओ बनवून आणतो. मी लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा की जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल की तुमच्यासाठी अजून नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल दर टायमाला. तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.